आणि सध्या आपल्यासोबत डॉक्टर शंकरराव मगर आहेत, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू। सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांवरती ही नामुष्की नेमकी कशामुळे ओढावली आहे की जी परवानगी आहे ती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे? एज्युकेशन बोर्डानं त्याच्यावर विचार केलेला, परिपूर्ण विचार केलेला आणि त्याच्यामध्ये मुख्य गुणवत्ता हा त्याचा मूळ मुद्दा आहे। आणि याच्यातला जो गाभा आहे तो फक्त स्टाफ वेकन्सीचा, असिस्टंट प्रोफेसर असो, असोसिएट प्रोफेसर असो, प्रोफेसर असो, त्याच्या ज्या वेकन्सी होत्या त्या जवळजवळ 50% आसपास वेकन्सी। आणि जर 50% आणि मागच्या 5 वर्षापासून अद्यापर्यंत 4ही विद्यापीठानं कुठल्याही प्रकारची भरती केलेली नाही, रिक्रुटमेंट केलेली नाही। आणि जर तसं असेल तर मग गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ नये सद्भावनेनं, चांगल्या भावनेनं बोर्डाने त्यांना सांगितलं की शासनाला सांगितलं की तुम्ही याची कारवाई करत राहा। कित्येक वेळा असं होतं की 10-5 पोस्ट वेकंट राहतात, ती गोष्ट मला मान्य आहे, परंतु तुम्ही जर 50% रिक्रुटमेंटच करत नसाल तर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होईल। आणि आपण जे स्थगित केलेलं असं जे म्हटलंय, खरं मी त्यांनी जो होल्ड केलाय शब्द हा कायम स्वरूपी नाही, त्याचं विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी बोर्डाने घेतलेली आहे। फक्त प्रश्न असा आहे की शासनानं ताबडतोब पाऊल उचलून ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, लवकरात लवकर हे करावी, म्हणजे त्याप्रमाणे आयसीआरला आपल्याप्रमाणे बोर्डाला त्याच्याप्रमाणे त्यांना मान्यता देता येईल। म्हणजे कायमस्वरूपी असं नाहीये, त्यात नुकसान असं काही त्याच्यामध्ये होणार नाही हे नक्की आहे मात्र। हो सर, पण विद्यापीठांचं जे संशोधन आहे ते अत्यंत सुमार दर्जाचं आहे असंही म्हणण्यात आलेलं आहे। विद्यापीठांच्या संशोधनावरती बोट ठेवलंय का? एक संशोधनासंबंधी दोन खबर, कृषी अनुसंधान परिषद संशोधनाला जी मदत देते त्याच्यात कुठले कपात केलेली नाहीये। अच्छा, संशोधनाची मदत हा अक्रेडिटेशन बोर्डाचा फक्त एज्युकेशन शिक्षणासंबंधी आहे, एज्युकेशन बद्दल आहे, संशोधनाबद्दल नाही। त्यामुळे संशोधनाची मदत, तसंच कृषी विद्यापीठामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे ते विस्तार 100% त्याला मदत दिली जाते, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, त्याच्यात काही अडचण नाही। म्हणजे हा जो आता स्थगितीचा प्रश्न आहे किंवा काही दिवस मान्यता आपण त्याला विखेल केलेली आहे, ती विखेल केलेली मान्यता तात्पुरती आहे। अच्छा, सर अगदी थोडक्यात विचारायचंय की विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरती परिणाम होणार आहे का? नाही होणार, अजिबात होणार, तुम्हाला मी खात्री सांगतो की त्याबद्दल अजिबात परिणाम होणार नाही। नक्कीच, म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही। सर, खूप खूप धन्यवाद, आपण एबीपी माझाकडे सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।